काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती। अगर शिवाजी न होते तो सुनतिया सबकी होती, सुनतिया सबकी होती बांधवानो। पण मनामध्ये दुःख होत आहे, वेदना होत आहेत की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा, याला लाज वाटली पाहिजे काँग्रेसला मत द्यायला। ओय तुमचा रामदास कदम बॅग घेईल, शिंदे साहेब जिल्हा जिल्हा छानून काढीन, तालुक्यात जाईन आणि या उद्धव ठाकरेचे कपडे लंगोटी ठेवीन, कपडे उतरल्याशिवाय घालणार नाही। होय बांधवानो, आम्ही सगळे शिंदे साहेब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातून इतक्या मोठ्या संख्येने आपण सगळे आल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देतो। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलं की होय मी शिवसेनेचं नेतृत्व करण्यासाठी काबिल आहे आणि मला महाराष्ट्राने स्वीकारलं आहे, याच्यावरती शिक्कामोर्तब ज्यांनी केलं ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, शिवसेनेचे सगळे नेते, केंद्रीय मंत्री, सगळे मंत्री महोदय, सगळे आमदार, सगळे नामदार, निरंताई तुम्ही देखील बंधू भगिनी आणि मातांनो, कालची निवडणूक आपण सगळ्यांनीच पाहिली, ज्याचा थोडासा उल्लेख आमच्या गुलाब पाटलांनी केला, ज्याचा थोडासा उल्लेख पोंक्षे साहेबांनी केला। मला कोणी चिठ्ठी पाठवू नका, फाईन लावीन। कधी कधी थोडा दम द्यावा लागतो स्वभावाप्रमाणे, आणि म्हणून एक गोष्ट बांधवांना आपल्या सगळ्यांना सांगायला हवी, 450 वर्षाच्या अगोदर दिल्लीच्या बादशाहच्या नोकरीला लाद घालून कवी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी किल्ले रायगड येथे आले होते। तेवढा त्यांनी असं म्हटलं होतं, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती। अगर शिवाजी न होते तो सुनतिया सबकी होती, सुनतिया सबकी होती बांधवानो। शिंदे साहेब याचा विसर उद्धव ठाकरेंना पडला, याची जाणीव उद्धव ठाकरेंना नाही। ज्या शिवसेना प्रमुखांनी हिंदू हृदय सम्राट म्हणून संबंध जगामध्ये ख्याती मिळवली, त्यांच्या मुलांनाच उद्धव ठाकरेंनी ज्यावेळेला हिंदुत्वाला हरताळ पासला, गुलाबराव तुम्ही चुकीचं बोलला नाहीत, पोंक्षे साहेब तुम्ही थोडंसं अजून आधी येऊन भाषण चालू केलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं। पण मनामध्ये दुःख होत आहे, वेदना होत आहेत की हा शिवसेना प्रमुखांचा मुलगा, याला लाज वाटली पाहिजे काँग्रेसला मत द्यायला, लाज वाटली पाहिजे। ज्या शिवसेना प्रमुखांनी अख्खं आयुष्य हे काँग्रेस सोबत संघर्ष केलं, त्या काँग्रेसला मत देत आहे। ज्या शिवसेना प्रमुखांनी उभं आयुष्य शरद पवारांसोबत संघर्ष केलं, त्या शरद पवारांना बाप म्हणताय। मी मुस्लिम समाजाला सांगेन बांधवानो, काल तुम्ही चुकलात। होय होय, शिवसेना मुसलमानांच्या विरोधामध्ये नाही, कधीच नव्हती, शिवसेना प्रमुख देखील नव्हते, आज देखील आम्ही नाही। पण काँग्रेसने तुम्हाला स्वातंत्र्यानंतर फक्त मतांसाठी दाबून घेतलं, फक्त मतांसाठी, मुसलमानांची मतं घेण्यासाठी काँग्रेसने आता पण तुम्हाला दाबून घेतलं। आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी काल तेच केलं।